सुनीताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या. त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलंय. भिजवलेला पावशेर साबुदाणा, अर्धा किलो उकडलेले बटाटे, लाल तिखट, मीठ. बटाटे किसून घेऊ. किसून झाले. तर या किसलेल्या बटाट्यामध्ये आपण साबुदाणे घालायचे भिजवलेले. आपण याच्यात लाल तिखट घालूया आपल्या चवीनुसार. आपण याच्यात मीठ घालूया चवीनुसार. हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे आपलं चांगलं मळून झालेलं आहे, एकजीव करून झालेलं आहे. ह्याला थोडंसं आपण गरम करायचं, म्हणजे किंचित वाफ द्यायची आणि नंतर चकल्या करायला घ्यायचं. हे आपण 2 मिनिटं गरम करून घ्यायचं. आता हे आपलं गरम करून झालेलं आहे. आपण साच्यात घालून चकल्या करून घेऊया. आपल्या या पापड्या घालून झाल्या. 2 दिवसात उन्हात कडक वाळवायच्या. आता आपल्या साबुदाणे बटाट्याची चकल्या चांगल्या वाळून झाल्यात. आता आपण तळून घेऊ. साबुदाणा बटाट्याची चकली तळूया. मस्त आहे. कशी छान फुलली. आपली साबुदाणा बटाट्याची चकली तळून झाली, छान फुलली एकदम. आपल्याला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.